प्रॉपर क्रिकेटर म्हटलं तरी देखील काही हरकत नाही, कारण की दमदार स्ट्रोक डॉक्टर निलेश पवार सरांच्या माध्यमातून. फटका हा देखील चांगला आहे, परंतु अप्रतिम फिल्डिंग. व्हेरी गुड स्टॉप, सिंगलच मिळेल. आणि टीमची टोटल 7 धाबा. सात धाबा धाव फलकावरती. उर्वरित अजूनही या षटकातील 3 चेंडू आहेत. लेट कट खेळलेत, इथे रन आउटची संधी होती, रन आउटची संधी होती. जर का इथे डायरेक्ट हिट आलं असतं तर कदाचित इथे विकेटचं पतन झालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला कदापि स्थान नाहीये. सिंगल मिळाली. टीमची टोटल 8 धावा. पॉवर प्लेचं हे षटक आहे. खरं तर पॉवर प्लेमध्ये खरं तर फलंदाजांना सातत्याने गॅप शॉट सिलेक्शन करावे लागतात. फटका इथे दमदार, वॉट अ शॉट, क्लासिकल फटका, वॉट अ शॉट. निलेश पवार, पवार की पावर, चेंडू सीमा पार, षटकार. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा इनफिल्डला बीट केले जात आहे आणि आता हा देखील चेंडू कव्हर्स मध्ये. पुन्हा एकदा धावा मिळतील या चेंडूवरती. 4 4 4 चौकार. चला, शरद यादव खरं तर त्यांच्या बॅटमधून वैयक्तिक अर्धशतक तब्बल 54 धावा आल्या होत्या आणि शरद यादव ते राहिलेत मॅन ऑफ द मॅच. तर शरद यादव या आपण, डॉक्टर शरद यादव सरांना विनंती असेल या आपण. खरं तर मॅन ऑफ द मॅच इथे दिली जाईल. अगदी आमच्या व्यासपीठावरती लांबतरे सर आहेत आणि सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. येस, मॅच ऑन. चला, डेड बॉल आहे. चला, डॉक्टर शरद यादव. चला, डॉक्टर शरद यादव या आपण मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी या आपण. डेट मागचा डेट दिला ना, आताचा डॉट डॉट इज आता डॉट आहे ना. येस, सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 54 धावा बनवल्या होत्या. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक खरं तर या ठिकाणी झलकावलं होतं, ते म्हणजेच शरद यादव यांनी. त्यांचं मनापासून अभिनंदन. चला, मॅच ऑन. टीमची टोटल किती आहे भाई? चला, भूपेश 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 सरांना विनंती असेल सर या आपण. नक्कीच तुम्ही देखील मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहात आणि भूपेश सरांना विनंती असेल. भूपेश भूपेश सरांना विनंती असेल या आपण. भूपेश सर, भूपेश सरांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती.
चला भूपेश सरांना विनंती असेल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? या आपण लगेच व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. यस, सिंगल आलेली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 धावा. फटका इथे फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु अगदी त्यांच्या आब्याकाच्या बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे झेल इथे कंप्लीट झाले नाही. चला भूपेश सरांना विनंती असेल, बॉलर नेम स्कोर किती झालाय? 20 धाबा फलकावरती. चला बॉलर नेम शशी. यस, मॅच ऑन, गेम ऑन. इथे बॅटचा टॉपेज, झेलची संधी आहे, परंतु इथे कदाचित चेंडूवरती येण्याआधी नक्कीच थोडंसं जजमेंट चुकीचं राहिलंय आणि इथे मात्र ओव्हर थ्रो देखील झालाय. जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल जवळ 3 धावा कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कुठली होती तुमची? त्या मॅचला पवन भोईर. नाही आता VNDA सोबतची पवन भोईर आणि चालेल. आता कोणता पवन भोईर. डॉट आला नाही हो. येस, अजून एक डॉट बॉल. सध्या तरी इथून मैदानाच्या आतमध्ये बदलापूर एव्हेंजर संघाला धावा बनवायच्या आहेत. हा देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या आव्याकाच्या बाहेर बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. डीजे तर दिला जातोय निर्धाव चेंडू. टीमची टोटल 27, 27 धाबा आहेत. कमबॅकिंग ओव्हर राहिलंय. इथे फटका फसलाय. झेलची संधी आहे, उंची जास्त, आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल खेळाडू पोहोचलेत. अप्रतिम जजमेंट. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅट्समन डॉक्टर चंद्रभूषण बॅक टू द पॅव्हिलियन. निलेश पवार सर कशा प्रकारे बॅटिंग करतील हे देखील पाहूयात.
मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पवन भोईर भोईर आहेत. तर पवन भोईर यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती. या ठिकाणी लांबतरे सरांना सरांचा शुभ हस्तापद देतो मॅन ऑफ द मॅच. येस मॅन ऑफ द मॅच इथे डेडिकेट केली जाते. धनराज नक्कीच धनराज जे यंगस्टर आहेत त्यांना इथे मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते. 29 पवन भोईर यस पवन भोईर यांचा खरं तर मनाचा मोठेपणा नक्कीच आपला यंगस्टर जे खेळाडू आहेत त्यांना नक्कीच इथे ही मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते. यस मॅच इज ऑन. बॉलर नेम विचार. बॉलर नेम महेश. ओके येस मॅच ऑन. पहिलाच बॉल अगदी समोर होता ऑन साइडला हवेच्या विरुद्ध फटका खेळायचा होता परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क देखील झाला नाहीये. बाईकच्या माध्यमातून ही एक सिंगल या ठिकाणी मिळतीये आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 30 रन्स 30 धावा फलकावरती आहेत. ऑन साइडला खेचलाय परंतु हवेच्या विरुद्ध आहे. चेंडू अगदी आतमध्येच लँड झालाय. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणार परंतु इथे पाहिला तर सध्या तरी घडलंय काय नक्कीच इथे कॉलिंग नव्हती त्यामुळे आता इथे विकेट नक्कीच पाहायला मिळेल. फलंदाज निलेश पवार मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. जाऊन पोहोचले ते 33 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. सध्या तरी 33 वरती 3 खेळाडू बाद झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवरती खरं तर 3 तिऱ्या पाहायला मिळतील. म्हणजेच 3 हा शब्द जवळपास तुम्हाला 4 वेळा पाहायला मिळेल. 33 धाबा 3 विकेट. तिसरं षटक कंप्लीट झालं आणि चौथ्या ओव्हरमधले 4 चेंडू कंप्लीट झाले त्यामुळे शेवटचे 2 चेंडू आहेत परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती कशा प्रकारे फिनिशिंग टच दिला जाईल बॅट्समन संकेत आहेत. मागील मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती परंतु याही मॅचमध्ये तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. मॅच इज ऑन. 33 बनल्यात या मॅचमध्ये 40+ धाबा बनल्या तर मॅचमध्ये मजा येणार आहे कारण की दुसऱ्या बाजूला टीम शहापूर देखील एक स्ट्रॉंग संघ आहे. सफल झालाय क्रॉस बॅटेड फटका दमदार आणि आता बॉल चाललाय सरळ हवेच्या लाटांवरती स्वार होऊन सीमारेषा बाहेर. संकेत यांच्या बॅटमधून षटकार.
थँक्यू सो मच. सध्या तरी मी तर म्हणेन चांगलाच फिनिशिंग टच आत्तापर्यंत देत असणारा संकेत. मागील मॅचमध्ये दमदार बॅटिंग झाली, याही मॅचमध्ये ताबडतोब फलंदाजी आणि डावकरी हाताचा फलंदाज. अगदी ग्राउंडचा बेनिफिट होतोय, त्यासहित अगदी हायवेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन सेकंड फुल टॉस बॉल गॅपमध्ये ढकललाय आणि आता हा देखील चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या, त्या धावा फार महत्वाच्या राहतील आणि हा देखील चेंडू सीमा पार. तब्बल 43 रन्स ऑन स्कोरबोर्ड आणि 44 रन्सचा टार्गेट या ठिकाणी देण्यात आलाय, तो म्हणजेच माहुली वॉरियर्स शहापूर संघाला. म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 44 धावा बनवाव्या लागतील. म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर जवळजवळ 11.00चा सरासरीने धावा बनवायच्या आहेत. आणि जर का रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवलं तर सामना शहापूर संघ जिंकू शकतोय. डीजे बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये आपले फलंदाज पाठवायचे आहेत, कारण की ठीक आता 5 वाजलेले आहेत आणि जवळपास ही मॅच पकडली तर जवळजवळ आपल्याकडे अजून 2.5 मॅच आहेत. आणि विनंती असेल सर्वांना आपण स्पीडअप करायचं आहे. अजूनही 2 मॅच आणि त्यामध्ये ही अजून अर्धी मॅच आहे, त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. 5 वाजलेले आहेत आणि या परिसरामध्ये विचार केला तर अंधार लवकर होतोय, त्यामुळे सर्वांना विनंती असेल नक्कीच 6:30 पर्यंत 6:15 पर्यंत नक्कीच इथे अंधार पसरायला सुरुवात होते, त्यामुळे आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करू आपण स्पीडअप करायचं आहे, जेणेकरून जे शेवटचे 2 सामने आहेत ते देखील जास्त ओव्हरचे खेळावे. त्यामुळे तुम्हाला आम्ही विनंती करू आपण स्पीडअप करायचं आहे. खरं तर आम्ही आज पुन्हा एकदा संपूर्ण जे खरं तर एनर्जी ड्रिंकचे जे स्टॉल आहेत त्यांचा मी सर्वांचा मनापूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. मग त्यानंतर एनर्जाइट यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. PNJ हेल्थ केअर यांच्या माध्यमातून हे आहे. व त्यानंतर गुड जॉस त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. खरं तर कॅनव्हास फार्मा यांच्या माध्यमातून हे एनर्जी ड्रिंक आहे. व त्यानंतर ORS त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करू. व त्यानंतर एनर्जाइट सॅचिट त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. व त्यानंतर मलमिना असेल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यानंतर ओनेल असेल, ORS आणि ARZL यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. या संपूर्ण खरं तर एनर्जी ड्रिंक्सचे जे स्टॉल आहेत या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आज सातत्यानं दिवसभरात तुम्ही आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य केलं, आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जर कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. आणि आपण करतोय मॅचला सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा या मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा. 24 बॉल आणि 44 धावसंख्येची गरज. योगेश पाटील आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती केले शिकार. योगेश पाटील नाम सुना होगा. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद.
आता मात्र योगेश पाटील आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. डीजे रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे हर्षल पाटील यांच्याकडनं. हा? आणि तिसरी विकेट आत्ताची हॅट्रिक घेतली तर 1500 रुपये. चला 2 विकेटसाठी खर तर कॅश प्राइज आपण जमा करायचं आहे. बॅट्समन श्यामल. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम बदलापूर एव्हेंजर संघ. यस डेड बॉल 3 बॉल आतापर्यंत झालेले आहेत. 3 बॉल मध्ये 2 विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती एक धाव देखील आलेली आहे. म्हणजेच 1 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत. यॉर्कर लेंथ चांगल्या टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी केली जाते योगेश पाटील यांच्या माध्यमातून. खरं तर डॉक्टर योगेश पाटील आहेत नक्कीच त्यांच्याच माध्यमातून इथे आम्हाला खरं तर समालोचन करण्याची संधी मिळते. त्यांचा आम्ही पुन्हा आभार व्यक्त करतोय. आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दमदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून. हा देखील फटका चांगला आहे. सरळ बॅटनं ऑन साईडला बॉल ढकललाय परंतु थोडीशी मिसफील्ड झाली होती. परंतु कोणत्या प्रकारचा जास्त परिणाम झाला नाहीये. सिंगलच मिळाली. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 3 या धावफलकावरती. शेवटचा बॉल फुलर लेंथ होता. खरं तर इथून रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे यस लेग बाईसच्या माध्यमातून ही एक धाव मिळाली आहे. नाही लगातार सिंगल आले. 3 सिंगल आणि चौथी लेग बाय. नाही ना, पहिल्या 2 बॉलला 2 विकेट. त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलला 1 रन. चौथ्या बॉलला डॉट काढला. चौथा डॉट काढला तो परत पळाला बघ. तो डॉट आहे. यस पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 3 धावा आहे. 3च धावा आहेत. 3 धावा आहेत सर. 1 डॉट बॉल आहे. येस मॅच इज ऑन. आता उर्वरित शेवटचे 18 चेंडू शेवटचे 3 षटक आहेत आणि या 3 षटकांमध्ये अजूनही 41 धावा बनवायच्या आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला ढकललाय. 1 धाव कंप्लीट. सिंगल डबलचा प्रयत्न आणि दुहेरी देखील कंप्लीट इथे केली जाते. षटक क्रमांक 2 डॉक्टर चंद्रभूषण आहेत. वेगवान चेंडू जोरदार अपील केली. आणखीन एक डॉट बॉल. शॉर्ट ऑफ लेन बॉल फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि इथे आणखीन एक कॅच मात्र कॅरी केली जातीये. विकेटचं पतन फलंदाज बाद.
मॅच आता सध्या तरी माहुली वॉरियर्स शहापूर संघासाठी फसले आता असंच म्हणावं लागेल, कारण की सातत्याने विकेट आणि विकेटचा सिलसिला सुरू आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल, फक्त दिशा दिलीये तरी देखील बॉल सरळ कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय. थँक्यू सो मच. षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे. ते फटके येत आहेत. बॅटची लिडिंग एज आणि आता बॉल चालला सरळ डॉनच्या हातामध्ये आणि इथे सिंगल मिळाली आणि पाहिलं तर दुसरंही षटक कंप्लीट झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 या धाव फलकावरती. आता उर्वरित समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 12 चेंडू आणि अजूनही 32 धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट खरं तर 16.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आणि आता या ओव्हरमध्ये जवळपास 9 धावा आल्यात, म्हणजेच तब्बल 12 धावा धावफलकावरती आहेत. आता 12 चेंडू आहेत आणि आता उर्वरित अजूनही 32 धावा बनवायच्या आहेत. आज एका ओव्हरमध्ये आपण 39 धावा देखील पाहिल्यात, परंतु आता 12 चेंडूमध्ये 32 बनवायच्या आहेत. शशांक शुक्ला येस, मॅच ऑन. षटक क्रमांक 30. शशांक शुक्ला सर आहेत बॉलिंग मार्कवरती. वेल फिल्डिंग, व्हेरी गुड स्टॉप आणि आता इथे यस पंचांचा फिंगर अप आणि इथे सध्या तरी महत्वाचा हा सामना आहे. जो जिंकणार तो सरळ अंतिम फेरीमध्ये, जो जिंकणार तो सरळ मेगा फायनल गाठणार. परंतु इथून कोणता संघ मेगा फायनलमध्ये पोहोचणार? एका बाजूला टीम बदलापूर एव्हेंजर्स आहे तर दुसऱ्या बाजूला टीम माऊली वॉरियर्स शहापूर संघ आहे. परंतु इथे आपण पाहू शकाल शेवटपर्यंत प्रयत्न केले जातात. यस, व्हेरी गुड स्टॉप. या ठिकाणी नक्कीच बॉलला अडवण्यात यश आलंय आणि जवळपास आशिष यादव सरांनी आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. अप्रतिम फिल्डिंग. जेव्हा आपण धावा डिफेंड करतो ना तेव्हा प्रत्येकी धावेला फार महत्त्व दिलं जातं आणि इथे 2 धावा डिफेंड केल्यात. व्हेरी गुड स्टॉप. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 15 या धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत 4 गडी मात्र गमावलेले आहेत. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉलला ढकललाय. खेळाडू त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, परंतु आता हा चेंडू जाईल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. धावा बनवायच्या आहेत. सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. ऑन साइडला टॅप केलाय
सातत्याने अशा प्रकारचे फटके आपण अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये नेहमीच पाहतोय आणि तशा प्रकारचा हा फटका बॅट्समन समीर द्वारा डॉक्टर समीर यांच्या माध्यमातून सिंगल आली या ठिकाणी आणि सिंगलच्या मदतीने 20 धावा अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. एक आता मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये येणार, परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी तिथे नक्कीच योगेश पाटील आहेत. आज योगेश पाटील यांनी चमकदार कामगिरी केली आहे. अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम गोलंदाजी व दमदार बॅटिंग त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिली आहे. आता उर्वरित येणारे 7 बॉल आणि अजूनही 23 धावा बनवायचे आहेत. 7-23 समीकरण. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता हा बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या चेंडूवरती 4 आणि आता हा सामना येऊन पोहोचला शेवटच्या 6 बॉलमध्ये. अर्थातच येणारे 6 चेंडू आणि अजूनही 19 धावा बनवायच्या आहेत. डीजे संगीत खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत या ठिकाणी नक्कीच आपण पाहायला मिळालं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं तर काळात बदलापूर सुरत मार्गी खरं तर कोकण आणि गुजरात दरम्यान दळणवळणाचा खरं तर हा रस्ता होता आणि बदलापूरमध्ये खरं तर उत्तम प्रजातीचे घोड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं तर पावन खरं तर चरणांनी हे बदलापूर नक्कीच पवित्र झालं आणि जे सातत्याने महाराजांचे घोडे बदलण्यासाठी हे शहर ओळखलं जात होतं आणि यावरूनच खरं तर बदलापूर शहर या नावानं हे ओळखायला लागलं. सिंगल आली आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे, पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये बॉलला ढकललाय. व्हेरी गुड स्टॉप, परंतु इथे रन आउट, फलंदाज बाद.
मॅच अजूनही ऑन आहे या स्पर्धेत. खरं तर 3 बॉलमध्ये 14 बनल्या जातील. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो जिथे मारा तिथेच मारा, आणि आता इथे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे देखील पाहूयात. ऑन साईडला खरं तर बॉलला ढकललाय. इथे एक धाव कंप्लीट केली जाते. डबलचा प्रयत्न, आणि आता इथे दुसरी धाव होणार का? परंतु इथे एकच धाव मिळेल. यस, सिंगल कंप्लीट. आता इथून 2 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज. याची नोंद आपण घ्यायची आहे. चला, आता येणारे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज. 2 बॉलमध्ये 13 बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आपल्या या स्पर्धेचा नियम आहे. आणि इथे मात्र परफेक्टली यॉर्कर लेंथ. आणि आता इथे हा सामना जबल बदलापूर एव्हेंजर्स संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. आता एक चांगला चेंडू आणि सरळ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला जाईल. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. दमदार चेंडू आणि चेंडू सीमा पार षटकार आलाय. अवघ्या 6 धाब्यानं हा सामना सोडावा लागलाय. टीम खरं तर शहापूर संघाला हार्ड लक डीजे.